विविध कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण या निमित्ताने या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार साहेब, या सातारा जिल्ह्याचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर राहुलजी कुलसाहेब, आमदार महेशजी शिंदे साहेब, आमदार अतुलबाबा भोसले साहेब, आमदार मनोजदादा घोरपडे साहेब, माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब, श्री या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोषजी पाटील साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जोशी साहेब, सो नागराजन मॅडम, मुख्याधिकारी जिल्हा परिषद सातारा, धुमाळ साहेब, माननीय सो जिजामाला नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर, राजन मालक, अमरसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवरूपराजे खर्डेकर, नानासाहेब इवरे, प्रल्हाद तात्या साळुंके पाटील, फुलारे साहेब आणि सर्वच मंचावरील उपस्थित मान्यवर, कुणाचं नाव घ्यायचं असं राहिलं असेल तर मला माफी असावी। आज अशा ऐतिहासिक कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं, या ऐतिहासिक भूमिपूजन केलं, विकास कामांची, विविध विकास कामांची आपण भूमिपूजन केली आणि मला याची संधी ज्या नेत्यांनी मिळवून दिली असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। माझे गुरुवर्य ज्यांच्याबरोबर मी 30 वर्ष सातत्याने बरोबर होतो असे लोकनेते माझे खासदार स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांना स्मरून ज्यांनी या तालुक्यासाठी नीरा देवधर असेल, वसना वागना असेल, धोम बलकवडे असेल, जीए कटापूर असेल, अशा जिल्ह्यातल्या अनेक योजनांना मंजुरी मिळावी, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवावा, याच्यासाठी नेत्यांनी प्रचंड मोठा संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षातूनच एवढी मोठी विकास कामं आपल्याला आता उभी राहिली। ते स्वतः खासदार असताना सुद्धा सरकारच्या विरोधात मोर्चा काढून सरकारला जाग आणण्याचं काम केलं। अशा कुठंही खासदार झाल्यानंतर दिवाळी सण घरी साजरा केला नाही, पण तुमच्या आमच्यासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हक्काचं पाणी मिळावं याच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले असे म्हणजे गुरुवर्य इंदुरावजी नाईक निंबाळकर यांना मी पुन्हा एकदा स्मरण करतो। साहेब, आपण तर कायमच आमच्या पाठीशी आहात। मी सुद्धा एक शेतकऱ्याचा, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आज या फलटण कोरेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, पण माझं मूळ, माझे वडील हे जनता पक्षाचे या तालुक्याचे अध्यक्ष होते। मी स्वतः राष्ट्रीय संसद म्हणून पहिलीपासून 9वी पर्यंत मी ते काम करत होतो। आणीबाणीच्या काळात माझ्या वडिलांनी तुरुंगवास भोगला। आजही माझ्या वडिलांच्या जागी माझ्या आईंना पेन्शन चालू आहे। म्हणजे असं आमचं कुटुंब पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीत काम करत होतं। मी मनोजदादा, अतुलबाबा, आम्ही विधानसभा प्रमुख होतो आणि विधानसभा प्रमुख बावनकुळे साहेबांनी आमच्याकडून एवढं काम करून घेतलं, एवढा पाया मजबूत केला की मी या तालुक्यातील वाडी वस्तीवरती 130 गावामध्ये मी पायी दौरा करून प्रत्येकांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या, माझ्या गोरगरीब बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या।
युती शासनाच्या जेवढ्या योजना होत्या त्या योजना मी सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि खरं सांगतो, बावनकुळे साहेबांनी ते काम माझ्याकडून रात्रंदिवस करून घेतलं. माझी मानसिकता तयार केली. कारण मी शेती करणारा शेतकऱ्याचा मुलगा होतो. मी जास्त राजकारणात नव्हतो, पण राजकारणापेक्षा समाजकारण कसं करायचं हे बावनकुळे साहेबांनी मला शिकवलं. मी खरंच त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो. आणि त्याचबरोबर रणजितदादांच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये बऱ्याच रस्ते असतील, फलटण पंढरपूर रस्ता असेल, आळंदी पंढरपूर रस्ता असेल, फलटण सातारा रस्ता असेल, फलटण दहिवडी रस्ता असेल, फलटण बारामती रस्ता असेल, असे सगळे फलटणचे रस्ते रणजितदादांच्या माध्यमातून हे आपण आणि आपल्या सहकार्यातून हे रस्ते या तालुक्याला तयार झाले. आणि दळणवळणाचं मोठं साधन या तालुक्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये थांबलेला विकास, थांबलेली कामं ह्या रणजितदादांच्या माध्यमातून आपण पूर्ण केली. आणि या 10 महिन्यामध्ये माझंही त्यांना सहकार्य लागलं. आम्ही दोघं मिळून अतिशय चिकाटीनं काम करत होतो आणि काम करत गेलो. साहेब आपला दादांच्या पाठीशी कायम भक्कम साथ आणि आशीर्वादच होताच. या तालुक्यातील प्रगती जी पाहायची झालं, यापूर्वी विकास कुठं पाहायचा, विकास कसा पाहायचा, याच्यासाठी आम्हाला मुंबई, पुणे आणि नंतर बारामतीला जावं लागायचं. कारण तिथले रस्ते, तिथल्या इमारती, तिथल्या उद्योगधंदे हे सगळं पुणे शहर, फलटणला नव्हतं. पण फलटणमध्ये आपण आता त्या पद्धतीचं काम त्या फलटण मतदारसंघामध्ये आपण करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघाचं काम चालू आहे. आणि साहेब मला आठवतंय की आपण फलटण विकास कामाच्या संदर्भात आम्ही तुम्हाला एक निवेदन, एक पत्र देण्यासाठी मुंबईला आलो होतो. रणजितदादा आणि आम्ही दोघंही होतो. आणि विकास कामाचं पत्र देत असताना आपण कधीही त्याच्याकडं पाहिलं नाही. विनाविलंब पत्र फलटण तालुक्याच्या विकासाचं आलं की मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर त्वरित एका क्षणाचाही विलंब न लावता ते एन्डॉर्समेंट करून ते मंजुरीला पाठवायचं. असं मुख्यमंत्र्यांचं प्रेम आपल्या मतदारसंघावरती आहे आणि दादांवरती आहे. फलटण तालुक्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आपण मंजूर करून घेतलं. साहेबांच्या माध्यमातून फौजदारी का झालं आणि दिवाणी झाले. कारण शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या अडचणी होत्या. भांडण कोणाचं होऊ नये, पण भांड्याला भांडं लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला न्यायालयासाठी जावं लागत होतं. आणि तो त्रास आपल्या शेतकऱ्याला होऊ नये, शेतकरी अडचणीत येऊ नये, त्याचा वेळ वाया जाऊ नये, म्हणून आपण फलटणमध्ये दिवाणी जिल्हा न्यायालय आणि फौजदारी जिल्हा न्यायालय इथं मंजूर करून दिलं. आणि त्या कामासाठी आम्ही आलो होतो. ते मंजूर झालं, आपलं अभिनंदन करायला आम्ही मुंबईला आलो होतो. आणि आपण म्हणाल आता फौजदारी जिल्हा न्यायालय झाले, दिवाणी जिल्हा न्यायालय झाले, आता हायकोर्ट काय आपण मागू नका. पण दादांचा एवढा विश्वास होता. दादा आपल्याला म्हणले की साहेब तुम्ही आहे तर मी हायकोर्ट सुद्धा फलटणसाठी मागणार. म्हणजे हा विनोदाचा भाग आहे. साहेब आपण मेळाव्याच्या निमित्तानं आपण फलटण मतदारसंघाचं भविष्य आणि सर्वच विभागाची सुविधा केंद्रे आपण निर्माण करतोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या फलटण तालुक्यासाठी पाहिजे, प्रत्येक गोष्ट माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पाहिजे. हाच आमचा एक आपल्यासाठी, माझ्या बंधूंसाठी, माझ्या भगिनींसाठी आमची मागणी असते, शेतकऱ्यांसाठी मागणी असते. साहेब माझ्या मतदारसंघामध्ये उत्तर कोरेगाव भाग सुद्धा आहे. आणि उत्तर कोरेगावमध्ये 0.52 TMC आपण अतिरिक्त पाणी मंजूर घेतलेलं आहे. वसनावंगणाचं पाणी आपलं 0.52 TMCचं एक लाईन चालू आहे, ती 13 गावाला चालू आहे. आणि आपण 0.52 TMC पाणी मंजूर करून ठेवलेलं आहे, अतिरिक्त पाणी आपण मंजूर केलेलं आहे. ते फक्त कोरेगाव, उत्तर कोरेगाव मधील माझ्या 26 गावाला ते पाणी मिळालं पाहिजे. कारण तो 26 गावं कायम दुष्काळी आहेत, कायम त्या गावाला पाण्याची अडचण आहे, पाण्यापासून ती गावं वंचित आहेत. माझा शेतकरी बांधव पुण्या मुंबईला कामाला जात आहे आणि त्याचं ते काम थांबवावं आणि शेती चांगली पिकावी यासाठी 26 गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा एवढी मी इच्छा आपल्यापाशी व्यक्त करतो. साहेब आपल्या विकास काम करत असताना दादांचा तर
कायमच फलटण तालुक्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रश्न अनेक अडचणी असतात आणि साहेब आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून या तालुक्यातील गोरगरीब मुलींना वाढदिवसाच्या निमित्त आपण सायकल 20,000 सायकली देण्याचं काम आपण या तालुक्यामध्ये केलं। माझ्या गोरगरिबांच्या मुलींना चालत जावत होतं, उन्हातानाचा त्रास होत होता, वाडी वस्तीवरून मुली शाळेत चालत जात होत्या आणि आम्ही एकदा गाडीतून येत असताना ते आम्ही चित्र पाहिलं आणि दादा म्हणले आपण या मुलींना सायकल देऊ आणि याचा निमित्त आपला वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं आपण वाढदिवसानिमित्त 30,000 सायकलीचं 20,000 सायकलीचं वाटप केलं। आता दिवाळीचा सण झाला, त्या दिवाळीच्या सणामध्ये आपण गोरगरिबांची दिवाळी, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहावा, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसावा, यासाठी आपण 21,000 किराणा किट या फलटण शहरामध्ये वाटण्याचं काम दादांच्या माध्यमातून केलं। असं हे दातृत्व, सर्वसामान्याला देणारं नेतृत्व रणजितदादा नाईक निंबाळकर आहे। प्रत्येक गोरगरिबाचं त्यांना कळवळ येते, माया येते, प्रेम असतं आणि त्यासाठी त्यांचा कायमच हात मोकळा असतो। जे मागल ते माझ्या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याला, माढा मतदारसंघातील गोरगरीब बांधवांना देण्याचं काम आपण करत असतो। दादांना मागच्या लोकसभा निवडणुकीत अपयश आलं, पण अपयशाने खचून न जाता अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असं समजून दादांनी दुसऱ्या दिवसापासून आपलं काम चालू केलं। माढा मतदारसंघामध्ये सगळ्यांशी भेटीगाठी घेतल्या, विकास कामाचा जसा माढा मतदारसंघामध्ये विकास त्यांनी 5 वर्षामध्ये केला तसा विकास आजपर्यंत कधी झाला नव्हता आणि तेच ध्येय, तेच इच्छाशक्ती, तेच इच्छा ठेवून दादांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आणि मोठ्या जोमाने काम सुरू केलं। आज जे चित्र दिसतंय हे पुढं समोर जे आमची गोरगरीब जनता दिसते, माझ्या माता भगिनी, लाडक्या बहिणी दिसत आहेत, ते याच प्रेमामुळे आणि याच श्रद्धेमुळे आपल्या समोर उभे आहेत। साहेब, मी आपणाला एक सांगू इच्छितो, हे व्यक्तिमत्व असं आहे की ते दुसऱ्यासाठी मदत करणार आहे। माझ्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। मी कधी राजकारण पाहत नव्हतो, समाजकारण पाहत होतो, नेत्यांच्या बरोबर फिरत होतो, समाजाची सेवा करत होतो, पण मला त्यांनी या मतदारसंघाचं आमदार बनवण्याचं काम केलं। त्याचबरोबर प्रत्येकाला काहीतरी मिळावं, मग आमचे शेखर भाऊ असतील, शेखर भाऊंना काहीतरी मिळावं, आमचे रामभाऊ असतील, रामभाऊंना काहीतरी मिळावं। त्याचबरोबर आमच्या प्रत्येक वेळेस साहेबांच्याकडे गेले की त्यांना सांगायचं की त्यांना मिळालं पाहिजे, शेखर भाऊंना विधान परिषदेवर घेतलं पाहिजे, रामभाऊंना विधान परिषदेवर घेतलं पाहिजे। आमच्या जयभाऊंना जेव्हा मंत्रिपद मिळणार होतं तेव्हा सुद्धा दादा कायम मी त्यांच्याबरोबर होतो की दादा जयभाऊंच्या बाबतीत सुद्धा साहेबांशी सारखी भेट घेऊन आमच्या जयभाऊंना कॅबिनेट मंत्री मिळालं पाहिजे, अशी सारखी मनोमनी इच्छा ते व्यक्त करायचं। पण साहेब, तुमचा आशीर्वाद आणि जे तुमचं प्रेम दादावरती आहे, जे प्रेम तुमचं रणजितदादांवरती आहे, जो आशीर्वाद आपला रणजितदादांवरती आहे, तो असाच आशीर्वाद कायम राहावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो। सगळ्यात जे महत्वाचं आहे, काल परवा जी इथं घटना घडली, एक डॉक्टर युवतीने आत्महत्या केली। खरंच सांगतो, मनापासून खूप दुःख झालं, वेदना झाल्या आणि त्या आरोपींना पकडण्याचं काम साहेब आपण 2च दिवसामध्ये, त्या गृहराज्याचे मुख्यमंत्री आहात, गृहराज्याचे प्रमुख आहात आणि आपला दबदबा काय असतो, आपली ताकद काय असते, ताकद तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलीत आणि 2 दिवसात हे आरोपी जेरबंद केले आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। आम्ही त्याच्या पाठीशी अजिबात नाही, कारण ती बहीण ज्या कारणासाठी तिने आत्महत्या केली ते कारण तिनं तिच्या हातावरती लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती त्या गुन्हेगाराला गंभीर अशी शिक्षा आपण द्यालच, पण या फलटणमध्ये त्याच्यावरती राजकारण सुरू झालं। काय गरज आहे हो? काय आमचा संबंध आहे का त्या गोष्टीचा? दादांचा संबंध नाही, माझा संबंध नाही, पण त्याच्यातही राजकारण करायचं आणि मृताच्या, आपण एक म्हण आहे मराठीमध्ये, मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं, अगदी त्या पद्धतीनं आमचे विरोधक ही भूमिका बजावत आहेत। त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण राजकारण जरूर करा, विकासासाठी करा,
दादांनी सांगितलं की आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला कुणाबरोबर भांडण करायचं नाही, कुणाबरोबर तंटा करायचा नाही, विरोधक असले तरी त्यांना बरोबर घेऊन चालायचं, त्यांची कामं करायची, ही आमची भावना आहे. आणि मग विनाकारणच दादांचं त्यात नाव घ्यायचं, आमचं नाव घ्यायचं की आम्ही फोन केला. आम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. परवा कोळकीमध्ये दिवाळी दिवशी नाळे कुटुंबियाचा अर्जुन नाळे म्हणून आहे, या कुटुंबियाचं एक ऑटोमोबाईलचं दुकान होतं आणि एक गॅरेज होतं. त्याला आग लागली. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ते आगीमध्ये भस्मसात होत होतं. मला रात्री 2:30 वाजता फोन आला. मग 2:30 वाजता फोन आल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्या दुकानाला आग लागलेली आहे, काही झालं तर लवकरात लवकर दिवाळीचा सण आहे, त्या गोरगरिबाचं नुकसान होय, कमीत कमी नुकसान टाळावं, याच्यासाठी त्या अधिकाऱ्याला रात्री फोन लावावा लागला. आणि तो अधिकारी तत्परतेने तिथं अग्निशामक दलाच्या गाड्या घेऊन गेला आणि ते आग विझवण्याचं काम केलं. म्हणजे असे कधी कुठल्या कार्यकर्त्याचा फोन येतो आणि मग फोन आपण अधिकाऱ्यांना करायचा नाही का? तुम्ही सगळे लोक माझ्या मतदारसंघातले बसलाय, तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येता, ऑफिसमध्ये येता, दादांच्याकडे ऑफिसमध्ये येता, त्या मिनिटाला आम्ही तुमच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना फोन करत असतो. मग आता इथून पुढे फोन करायचा का नाही करायचा? फोन करायचा का नाही करायचा? नक्की करायचा का? तुमचा पाठिंबा आहे ना? निश्चितपणानं तुमच्यासाठी रात्रंदिवस आम्ही झटणार आहे. रणजित दादा आणि मी आम्ही ठरवलेलं आहे या फलटण तालुक्यातील जनतेसाठी रात्रंदिवस, माझ्या माता भगिनींसाठी केव्हाही फोन आला, कधीही फोन आला तरी फोन उचलायचा, त्या अधिकाऱ्याला फोन करायचा, असणारी अडचण समजून घ्यायची आणि माझ्या गोरगरीब बांधवांची अडचण दूर करायची. हेच आम्ही ध्येय, हेच आम्ही अशाच पद्धतीचं समाजकारण ठेवलेलं आहे. साहेब, आपण आज फलटणमध्ये आलात, फार तुमचं मनापासून अभिनंदन करतो आज. आणि त्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचं खरं सोनं करण्याची ही वेळ आहे. आपण तर माझ्या मतदारसंघावरती आपलं कायम लक्ष असतं. मी जरी भारतीय जनता पार्टीत वाढलो, मोठा झालो, पाया भारतीय जनता पार्टीने रोवला असला तरी शिखर अजितदादा पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी शिखर लावलेलं आहे आणि मला या तालुक्याचं विधानसभेचं तिकीट देऊन मला या तालुक्याचा आमदार बनवलं होतं. मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपण हजारो कोटी रुपयाच्या भूमिपूजन लोकार्पण सोहळ्याला आलात. मी प्रतिनिधी म्हणून आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपला सर्वांचं, आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येनं आलात, त्याबद्दल आपलं, माझ्या बांधवांचं, माझ्या वडीलधाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय आमदार सचिन पाटील, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. साहेब, प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय योजना